हॅलो एव्हरीवन. आपली जी टॉपर्स इंटरव्ह्यू सिरीज सुरू आहे त्याच्यातला खरं तर हा शेवटचा व्हिडिओ म्हणायला हरकत नाही. एक म्हणतो ना, टॉप केकच्या टॉप वरती चेरी जशी असते तसा आपला हा आजचा इंटरव्ह्यू होणार आहे. खरं तर आपल्यासोबत आज गुंजन खवळे ही आपली क्लासची अजून एक गुणी विद्यार्थिनी आहे, जी जिला 99% बोर्ड एक्झाम मध्ये मिळालेले आहेत. पण ही नुसतेच अभ्यासामध्ये हुशार आहे असं बिलकुल नाही हा. कथाकथन म्हणा, वक्तृत्व असेल, निवेदन वेगवेगळ्या कार्यक्रमांचं करणे, कॅरम मध्ये ती राष्ट्रीय स्तरावरती आय थिंक जाऊन आपल्या प्रतिनिधित्व करून आलेली आहे. सो जस्ट मी एक शॉर्ट मध्ये तिची छोटीशी इंट्रोडक्शन वाचते, सो दॅट तुमच्या हे लक्षात येईल की 10वी म्हणजे फक्त अभ्यास 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 नसतं. हे तिनं सायमल्टेनियसली 10वीच्या वर्षामध्येच ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज करून तिकडेही तितक्याच पद्धतीचं उत्कृष्ट यश संपादन केलेलं आहे. सो शालेय स्तरापासूनच तिनं राष्ट्रीय कॅरम स्पर्धेमध्ये तिचं पार्टिसिपेशन झालेलं आहे. कथाकथन असेल, मराठी तसंच इंग्लिश वक्तृत्व स्पर्धा, मराठी तर आपण करतोच परंतु इंग्लिश वक्तृत्व स्पर्धा हे थोडंसं आउटस्टँडिंग आहे. त्यानंतर निबंध स्पर्धेमध्ये, मराठी हस्ताक्षर स्पर्धेमध्ये राज्यस्तरावर तिचा प्रथम क्रमांक आलेला आहे. एकपात्री अभिनय स्पर्धा, कविता वाचन असेल, गीत गायन स्पर्धा, चित्रकला, हस्तकला, बाप रे, म्हणजे लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन एकदम प्रॉपरली बॅलन्स्ड पार्ट आहे हिचा असं म्हणाला. म्हणजे काही काही एक्सेप्शनल लोकांना खरं तर ही देणगी असते आणि त्याच्यापैकी तू एक खरं तर आहेस असं वाटतं, कारण ह्या सगळ्या क्षेत्रांच्या मध्ये आणि बरं असं नुसतं नाही की पार्टिसिपेशन केलंय आणि सोडून दिलंय, तर त्यामध्ये रँक मिळवलेली आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये. शास्त्रीय गायन स्पर्धा आणि शास्त्रीय नृत्य स्पर्धेमध्ये देखील प्रथम क्रमांक आहे. म्हणजे अशी कुठलीच एक राहिली का रे कुठली बाजू? सायन्स झालं, मॅथ्स झालं, क्रीडा कला काय असेल ते सगळे तुम्ही म्हणा, त्याच्यामध्ये गुंजन आपली टॉप मध्ये. सो ह्या सगळ्या, त्यानंतर चतुरंग प्रतिष्ठानचा सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार देखील तिला गेल्या वर्षी मिळालेला आहे. सो अशी गुंजन आपल्यासोबत आज. तिचे गायडन्स म्हणूयात आपण आता, तिचं ऐकायचं फक्त आपण काय 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 सांगते, काय केलं तू पूर्ण वर्षभर गुंजन, काय केलंस हे तर सांगशीलच. ह्या उरलेल्या काही दिवसांसाठी काही टिप्स तुझ्या असतील ते पण सांगशील, आणि हे सगळं तू मॅनेज कसं केलंस हे पण सगळ्यांना गाईड करशील. आता मी नुसतं ऐकणार आहे तू काय बोलतेस ते. तर हॅलो, मी गुंजन प्रेरणा आशिष खवळे, जसं मॅमनी सांगितलंच. तर मला 10th बोर्डमध्ये 99.20% म्हणजे ऑलमोस्ट 100% मिळाले. आणि सायन्समध्ये 99 मार्क्स मिळाले. SST मध्ये 99 मार्क्स मिळाले. मॅथ्समध्ये 95 आणि इंग्लिश, मराठी, हिंदी 96, 95 असे मार्क्स मिळाले. सो असे ॲव्हरेज 99.20% मिळाले. तर आता मॅमने विचारलंय मॅनेज कसं केलं अँड ऑल. तर म्हणजे माझं असं वीकली टाइम टेबल असायचं की म्हणजे या वीकमध्ये काय करायचं हे मला ऑलरेडी म्हणजे कळायचं ना, की या वीकमध्ये माझ्या या कॉम्पिटिशन्स आहेत किंवा ह्या प्रोग्राम्स आहेत, हे मला आधीच कळायचं. सो त्या हिशोबाने मी माझं वीकली टाइम टेबल करायचे की या वीकमध्ये मला इतका इतका पोर्शन कम्प्लीट करायचा आहे किंवा मला हे पेपर सॉल्व्ह करायचे, जे काही असेल. सो वीकली टाइम टेबल असल्यामुळे मला असं मॅनेज करायला काही असा प्रॉब्लेम नाही झाला की हे पण कसं करू, ते कसं करू. सो मला माझ्या अदर ऍक्टिव्हिटीजसाठी तसा वेळ मिळाला टाइम टेबल असल्यामुळे. ओके, सो हे तू पहिल्यापासून डे वन पासून, मला तर खरं तर म्हणजे आठवतंय तू अगदी डे वन पासून लेक्चर्स पण तितक्याच अटेंड केले होतेस, आणि त्याचा एक तुला बेनिफिट असा मला वाटतं झाला असणार आहे की परत पुन्हा त्याच्यावरती अभ्यास करायला तुला जास्त वेळ द्यावा नसणार लागलेला, हो की नाही? आणि त्यामुळे सेल्फ स्टडी हा तुला तितकासा करायची गरज लागली नसणार आहे, कारण क्लासमध्ये अटेन्शन देणं हे एक तुमचं मोर दॅन 60% सिलेबस झाल्यासारखं असतं तेवढ्या एका तासामध्ये, जेव्हा तुम्ही कॉन्सन्ट्रेशन देऊन करता. सो आय थिंक तुझा तो एक पार्ट, तुझा वेळ तो वाचलेला होता आणि असणार आहे नक्कीच. सो चल आता सब्जेक्ट वाईज गाईड कर आपल्या स्टुडंट्सना की कशा पद्धतीनं. सगळ्यात आधी आपण लँग्वेजेस घेऊयात. लँग्वेजेस जर सांगायचं तर आता वेगवेगळ्या वक्तृत्व स्पर्धा आणि कथाकथन स्पर्धा वगैरे ते सगळं केल्यामुळे तसं vocabulary मध्ये थोडा
म्हणजे चांगली इम्प्रूव्हमेंट झाली. त्यामुळे वेगवेगळे जे अलंकारिक भाषा आपण म्हणतो, तर ते वेगवेगळे वर्ड्स वापरणं, ते ती व्होकॅब्युलरी वाढणं, तर हे रायटिंग स्किलमध्ये खूप उपयोगी झालं मला. आणि आपलं जे लँग्वेजमध्ये बाकीचं काही असतं, की ते प्रोज वगैरे, तर ते आपल्याला क्लासमध्ये म्हणजे स्कूलमध्ये जे शिकवलेलं असतं, तर त्याच्यावरतीच ते असतं. एकदा आपल्याला कॉन्सेप्ट म्हणजे जो काही चॅप्टर आहे, ते आपल्याला एकदा कळलं, की मग ते आपल्याला आन्सर फाइंड करून लिहिणं काही तितकं म्हणजे अवघड नसतं. आणि राहिला पार्ट ग्रामरचा, तर ते वाचून किंवा ते तसं ईझी असतं ग्रामर 10thचं. म्हणजे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द हे मराठीतलं. तसंच इंग्लिशमध्ये अँटोनिम्स, सिनोनिम्स वगैरे. तर ते तसं होतं. त्याचा काही तसा इश्यू येत नाही. आणि रायटिंग स्किल बस म्हणजे त्याच्यात व्होकॅब्युलरी मेन पाहिजे. नंतर पोएम्स वेगवेगळ्या किंवा कोट्स जे यूज करणं इम्पॉर्टंट आहे. तर ते वेगवेगळं असं छान जरा वापरलं, की मग एसे पण खूप असा छान होतो. सो एवढंच सांगेन मी, की लँग्वेजमध्ये हे इम्पॉर्टंट आहे जास्त. मला असं विचारायचं आहे, आता आता जसं झालेलं आहे, संपला म्हणजे ऑलमोस्ट वर्ष तर आपलं संपलंच. आता तू या मुलांना असं काय सांगशील, की म्हणजे लँग्वेजसाठी आता जसं आपण बोलतोय, तर त्यांनी आता काय केलं पाहिजे, की जेणेकरून अजूनही त्यांना स्कोप असेल मार्कमध्ये इम्प्रूव्ह करण्यासाठी? लँग्वेजचं म्हणजे मी जे केलं होतं ते मी सांगते लास्ट 2 मंथ्समध्ये, की अ, अभ्यास करण्यासारखं म्हणजे तेवढं रायटिंग स्किलचाच विषय असतो. सो मी प्रत्येक तिन्ही सब्जेक्ट्सचे एक 25 टू 30 वेगवेगळे विषय काढले होते. एसेसचे किंवा स्टोरीज जे काही असतं ते. आणि मग ते मी असं सगळंच्या सगळं वाचलं नाही. कारण दुसऱ्याने लिहिलेलं आपण वाचलं, की आपलं मग आपली जी थिंकिंग पॉवर असते किंवा क्रिएटिव्हिटी असते ती ब्लॉक होते. त्यामुळे मी फक्त विषय वाचायचे. त्याच्यावरती मी काय पोएम्स त्यात टाकू शकते किंवा काय मी क्रिएटिव्ह लिहू शकते, हे मी त्याचा विचार करायचे. आणि मग तितकं तेवढं झालं, की मग बघायचं, एकदा नजर टाकायची, की माझ्यापेक्षा आणखीन चांगले पॉइंट्स काही माझ्याकडून राहून गेलेत का? मग ते मी एकदा वाचायचे. असंच मग एक विषयांवरती जर नजर टाकली, की एक रफ बॉडी तयार होते ना, मग आपल्याला लक्षात येतं, की हा पॉइंट माझ्याकडून मिस झाला होता. मग मी ते अजून ॲड करू शकते. सो त्याने क्रिएटिव्हिटी वाढण्यात मदत होऊ शकते. लास्ट 2 मंथ्समध्ये इतकं जरी केलं ना, की वेगवेगळे सब्जेक्ट सॉरी म्हणजे टॉपिक्स वाचले, की मग होऊन जातं आणि पोएम्स, कोट्स वगैरे टाकायचं. मला आता या ह्याच्यावरती असं विचारायचं आहे, तुझ्याकडं तुझं काही असं लँग्वेजेससाठी तू बनवलेलं मटेरियल आहे का अवेलेबल, की जे आपण आपल्या ह्या स्टुडंट्सना देऊ शकतो, थोडीशी त्यांना हेल्प होईल? जसं आता तुझ्या भाषेवरचं प्रभुत्व बघितल्यानंतर मला असं एकदम आत्ता क्लिक झालं, की आपण जर असं काही करता आलं आपल्याला, की शेअर करूयात आपण ह्या स्टुडंट्सना मटेरियल, जर काही अवेलेबल असेल तर तर तू देशील का, म्हणजे येस, आहे का नक्कीच. पहिल्यांदा? हो, आहे माझ्याकडे. मी काढेन आणि मग तुम्हाला देईन. मग यू कॅन प्रोव्हाईड दॅट. चालेल, डन. सो स्टुडंट्स, तुमच्यासाठी हे एक आपण छान माझ्या एकदम आयडिया आली. कारण लँग्वेजेसचा खरंच मुलांना बरेचदा बेसिकली रायटिंग स्किलमध्ये येतो प्रॉब्लेम. सो तो एक प्रॉब्लेम, चला गाईज, तुमचा सॉर्ट आउट झालेला आहे. गुंजनच्या आपल्याला काही मटेरियल मिळत आहे, सो ते आपण नक्की शेअर करूयात. आता वळू सेकंड पार्ट, तो म्हणजे मॅथमॅटिक्सचा अल्जेब्रा, जॉमेट्री. ह्याच्यासाठी तू काय सजेशन देशील त्यांना? जसं की म्हणजे छोटे जे प्रश्न असतात टेक्स्टबुक बेस्ड, ते तर मुलं करून घेतात. अं, जे थिअरम्स असतात त्याच्याविषयी असेल, किंवा काही कन्स्ट्रक्शन्स असतात जॉमेट्रीचे आणि अल्जेब्रा मधले असे काही डिफिकल्ट पार्ट्स असतील, तर त्यांनी कसं करू देत आता? आता तर अल्जेब्राचा काही तसा प्रॉब्लेम येत नाही. ते ईझी असतंच. ते हॉट्स क्वेश्चनवाले जे असतात, ते फक्त म्हणजे अल्जेब्राचं तसं काही होत नाही. जॉमेट्रीचा एक तसा पार्ट येतो, की कन्स्ट्रक्शन. तर बरेच मुलं काय करतात ना, की कन्स्ट्रक्शन आहे ना, मग ते काय ईझी आहे, ते होऊन जाईल आणि त्याच्याकडेच दुर्लक्ष होतं आणि तिथेच मार्क्स जाण्याचे चान्सेस जास्त असतात. सो जॉमेट्रीचं जर मी सांगितलं तर फर्स्ट आणि सेकंड चॅप्टर जो आहे ना, तो सिमिलॅरिटी आणि पायथागोरसवाला, तर ते होऊन जातं. मेन टॉपिक जो येतो तो सर्कल्स, जिथे खूप थेरम्स आहेत आणि ते थेरम्स करतानाच थोडा प्रॉब्लेम येतो. तर त्यासाठी थेरम्स जशाच्या तशा पाठ न करता त्या समजून घेऊन मग त्या प्रूव्ह कशा करता येतील हे स्वतःच तयार करायचं. म्हणजे जसेच्या तसे प्रूफ दिले ते तसेच पाठ करायचे असं एक्सपेक्टेड नसतं, की तुम्ही पाठ केलेलं तिथे लिहा. तिथे एकदा थेरम्स कळल्या ना, की त्या बेस्ड जे क्वेशन्स असतात ते मग इझिली येतातच.
आणि राहिला पार्ट तो म्हणजे लास्ट 11 मार्क्सचा जो क्वेश्चन येतात आउट ऑफ सिलेबस. तर त्यासाठी हॉट्स क्वेश्चनच केले की मग तोच अप्रोच तिकडे असतो. म्हणजे टेक्स्टबुक मधले जे हॉट्स क्वेश्चन केले की मॅनिप्युलेशन इम्प्रूव्ह होतं आणि मग ते तिथे अप्लाय करून मग होतं मग त्याप्रमाणे. ओके, सो आय थिंक होपफुली सगळ्यांचा तो जो अल्जेब्रा जॉमेट्रीशी रिलेटेड प्रश्न होता तो सॉल्व्ह झालेला आहे. आता वळूयात तुझा जो SSTचा जो पार्ट आहे, हिस्ट्री जॉग्रफीचा, ज्याच्यामध्ये तू काय सांगशील की आता त्यांनी काय केलं पाहिजे की जेणेकरून स्कोर अजून त्यांचा इम्प्रूव्ह होईल? कारण बऱ्यापैकी वेळ आहे असं म्हणायला हरकत नाही. जर त्यांनी प्रॉपर प्लॅन केला, टाइम टेबल बनवलं आणि त्या पद्धतीनं जर गेले तर नक्कीच मला वाटतं काहीतरी इम्प्रूव्हमेंट नक्की त्यांच्या मार्क्समध्ये होऊ शकेल. तर काय सांगशील तू? SSTचं तर मी वेगळीच स्ट्रॅटेजी केली होती. म्हणजे पहिल्यापासूनच SST अजिबात नाही आवडायचं मला, म्हणजे कोणालाच नाही आवडत तसं बघायला गेलं तर. सो 10th मध्ये असताना मला असं कळलं की मला तो सगळा रट्टा मारावा लागणार आणि जे मला कधीच आवडलं नाही. की आता सायन्सचं कसं कन्सेप्ट समजल्या की मी लिहीन, पण ह्याच्यात जे घडले तेच मला लिहायचंय. मग मी त्यात काहीच चेंज करू शकत नाही. सो तो एक विचित्रच पार्ट होता सुरुवातीला. सो मग मी म्हटलं की म्युझिक हा माझा फेवरेट सब्जेक्ट. सो मग म्हटलं की मला गाणी पाठ होतात ना, मग हे का नाही होणार? पण गाणी का पाठ होतात? कारण त्याला एक विशिष्ट कंपोज केलेलं आहे, त्याचं कंपोजिशन आहे, त्यामुळे ते पाठ होतात. मग मी काय केलं की हिस्ट्रीचे जे आन्सर्स आहेत किंवा जिओग्राफीचे जे आन्सर्स आहेत, ते मी गाण्यात कन्व्हर्ट केले. अशी माझी 100 पेक्षा जास्त गाणी झाली आणि मग मी हिस्ट्री, जिओग्राफीचा अभ्यास करताना गायचेच. मग माझे नेबर्स वाले की काय हिची एक्झाम बोर्डची आली आणि गाते काय? पण ते डिड नॉट नो की माझा अभ्यास चालू असतो. सो अरे बाप रे गुंजन, हे ना खरंच मस्त आहे. हे खूप छान आहे खरं. किती छान. असं एखादं गाणं आता आठवतंय तुला काही? हो, सगळे माझे आन्सर्स आहेत. अजूनही माझ्या तसेच्या तसे लक्षात आहेत. जस्ट एक 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 एक्झाम्पल प्लीज प्लीज. Mm, Many things like containers or bags, a bottle of drinking, water, papers, maps, etc. used during field visit. If these things are thrown here and they are after their use, it leads to generation of litter. Litter leads to pollution. It harms the surrounding environment. Visiting a field following discipline is very essential. Therefore, it is necessary to manage the waste generated during field visit. वा. मस्त आहे हे, खरंच खूप छान गाईज. हे किती छान आहे ना. म्हणजे असं तुम्हाला खरंच करता आलं तर थोडं क्रिएटिव्हिटी करून, म्हणजे हे लाईफ लॉंग लक्षात राहणार. हे तुझ्या हे जे गाणी ना तुझी बनवलीस, ती गाणी जशी आपण विसरत नाही त्याची ही गाणी अशी विसरणार नाहीत तुझी. मस्त मस्त. ही आयडिया खरंच इम्प्लिमेंट करण्यासारखी आहे. मग हे हिस्ट्रीचं असो किंवा मग जॉग्राफीमध्ये असो देत. कारण हिस्ट्रीचे पण जे सिक्वेन्स असतो जे, हा. तसंच. हा, पूर्ण SST मी या गाण्यांमध्येच केलं होतं, त्यामुळे काय SST ला वेगळा अभ्यास करावा नाही लागला. वाह वाह वाह, सही सही. सो हे मेन आता हे झालं, आपल्या लँग्वेजेस झाल्या. आता वळू आपण सायन्सकडे. सायन्सचा अभ्यासासाठी तू काय टिप्स देशील किंवा कसा? सायन्स म्हणजे मॅमने सांगितलेला एकही वर्ड मिस करू नका, हे मी आवर्जून सांगेन. कारण लास्ट डेची जी रिव्हिजन असते त्यात सुद्धा सांगितलेले जे क्वेश्चन्स, आता मला एक आठवतं की ते हायड्रोजन हेलियमचं मॅमने आदल्या दिवशी सांगितलं होतं आणि तोच क्वेश्चन एक्झाम मध्ये आला होता. अजून एक सांगायचं की मॅमने सांगितलं होतं की कानाकोपऱ्यातले एकदम क्वेश्चन्स येतात, म्हणजे जे टॉपर्स असतात त्यांच्यासाठी स्पेशली ते असतात, की तुमचा मार्क तिथे गेलाच पाहिजे त्यासाठी ते क्वेश्चन्स असतात. आणि तसाच एक क्वेश्चन होता जो मला आठवतोय की आमच्या क्लासमध्ये सगळ्यांचा चुकीचा आला. तो तारापूर चंद्रपूर वाला तो क्वेश्चन येस होता जो येस येस. हा 5th चॅप्टर मधला, ते बॉक्सेस आणि त्यांच्या जे एनर्जीज आहेत ते लक्षात ठेवा. ते मॅमनी सांगितलं होतं, त्यामुळे ते माझ्या लक्षात मी ते ठेवलं होतं आणि तो माझाच क्वेश्चन फक्त बरोबर आला. सो तो क्वेश्चन सॉल्व्ह करताना मला मॅमच आठवत होत्या. आणखीन सांगायचं की तुम्ही ते सांगितलं होतं की
कीवर्ड्स अंडरलाईन करा, कीवर्ड्स लक्षात ठेवा. हे जे सारखं तुम्ही सांगायचं ना, त्यामुळे सायन्सलाच असं नाही, पण प्रत्येक सब्जेक्टमध्ये मला पेपर सॉल्व्ह करताना एक क्वेश्चन सॉल्व्ह करून झाला, की कीवर्ड्स अंडरलाईन करायचे. हे मॅमचे शब्द सारखे डोक्यात यायचे आणि मग मी अंडरलाईन करायचे. सो हे क्रेडिट सगळं मॅमना. थँक यू सो मच मॅम. येस, थँक्यू थँक्यू. म्हणजे गाईज हे खरंच खूप इम्पॉर्टंट आहे जे मुलं स्कोअर करणार आहात. आणि जर तुमचं टेक्स्टबुक वाचन झालेलं नसेल तर मग तुमचे मार्क्स गेले म्हणून समजायचं. बिकॉज जसं हिनं सांगितलं, दरवर्षीचं हे पॅटर्न आहे बोर्डचा, की एखाद दुसरा प्रश्न येतो म्हणजे येतोच, की म्हणजे ज्याचं रिडिंग झालंय त्यालाच ते सोडवता येणार, अदरवाईज नाही. सो ह्या वर्षी काय येतो प्रश्न आपण बघू, ते माहिती नाही. सो आता गुंजन, थोडस एक म्हणजे स्टडी सोडून बाकी सगळ्या ज्या गोष्टी बॅलन्स करता करता तुला असं कधी बाकी काही चॅलेंजेस ना फेस करावं लागलं का? किंवा जसं की कंटाळा येणे, थकणे, झोप येणे, किंवा बाकी अशा गोष्टी असतील डाएटशी रिलेटेड किंवा तब्येतीच्या काही गोष्टी, कारण हे सगळ्या गोष्टी मॅनेज करायचं म्हणजे मेंदूला खूप जास्त काम आहे खरं तर. सो त्यासाठी म्हणा किंवा ओव्हरऑल ह्या सगळ्याच ह्या 2-3-1 महिन्यासाठी तू काही स्पेसिफिकली हे करा, डूज अँड डोंट्स जसं म्हणतो तसं तू सांगशील का काही या मुलांसाठी? झोपेचं म्हटलं तर तो आवडताच विषय माझा. म्हणजे झोप येणं हे तर न येणं हे पॉसिबलच नाही. सो अभ्यास करताना पण असं वाटायचं कधीतरी की झोप येते. तर मग एक पॉवर नॅप घ्यायचा किंवा मी काय करायचे की आता माझे हे जे जे हॉबीज आहेत, म्हणजे गाणं असेल किंवा कॅरम, तर त्या वेळात मी गायचे किंवा 1 तासभर कॅरम खेळायचे, की मग तेवढं रिफ्रेश वाटतं आणि मग अभ्यासासाठी मग परत तितकाच उत्साह येतो करायचा. सो आणि हिस्ट्री, जिओग्राफीचा अभ्यास करताना तर गाणीच असायची. त्यामुळे तो अभ्यास करताना माझा वेळ मी अभ्यासात घालवते असं कधी मला वाटलंच नाही. वा, सही. मग आता ह्या मुलांनी काय, त्यांच्यासाठी तू काहीतरी सांग प्लीज, की जेणेकरून त्यांना पण थोडंसं कॉन्फिडन्स बूस्टअप होईल. आता या स्टेजला तर अभ्यास झाला असतोच मोस्टली. सो आता फक्त रिव्हिजन अँड ऑल तेच सगळं आहे. आणि जरी झाला नसेल, असं डळमळीत असेल, तरी पण आत्ता जरी सुरुवात केली तरी होऊ शकतं, की कारण म्हणजे पी-वाय-क्यूज सॉल्व्ह करणं किंवा वेगवेगळे पेपर सॉल्व्ह करणं ह्याच्याने खूप फायदा होतो. मला तर आठवतंय, की मी सायन्सचे तर पेपर सॉल्व्ह करून मॅमना पाठवायचे आणि मॅम लगेच मला चेक करून द्यायच्या. यावर्षी वर्षभरात म्हणजे सगळ्यात जास्त त्रास कोणी दिला असेल मॅमना तर तर तो मीच असेल. नाही, आणि तो तर त्रास एवढा गोड होता, म्हणजे मला त्याचं म्हणजे काही हे नाही, त्याचं जे फळ मिळालंय ते इतकं छान असताना मग ते असे त्रास झालेले काही आपल्याला त्याचं वाटत नाही नंतर ऍट द एंड. पण खरंच एवढं मात्र आहे, तू कन्सिस्टंटली ते विचारून, माझ्याकडून विसरून जायचं बरेचदा उत्तर पाठवायचं, मॅम हे तुम्ही सांगितलं नाहीत, म्हणजे तो जो हे आहे ना की करायचं आहे बाबा आपण करतोय, तर हे स्टुडंट कडून जितकं होईल ना तर तितकं ते टीचर्सना पण हे असतं. म्हणजे बरेचदा एवढ्या मुलांच्या एखाद्या प्रश्नाचं उत्तर सांगणं राहून जायचं किंवा चेक करणं राहून जायचं, पण ते गुंजन करून घ्यायची माझ्याकडून, की मॅम हे विसरलंय, तुम्ही सांगायचं, हे सांगाल का वगैरे, असं करून व्यवस्थित अगदी. त्यामुळं ना पेपर चेक करणं म्हणजे पेपर सोडवणं पहिल्यांदा बेसिकली, लिहून सोडवायचे आणि वेळ लावून थोडक्यात सोडवायचे आहेत ते पेपर सुद्धा. आणि पीवाय क्यूज जसं हिनं सांगितलं, पीवाय क्यूज बघा, वेगवेगळ्या शाळांचे प्रश्न असतात ते बघा. आणि झालं, बाकी तुम्हाला बाकी काहीच खरं तर करायची गरज लागत नाही. अशी काय बोर्ड एक्झाम म्हणजे काय आभाळातून पेपर पडत नाहीत खरं तर, पण त्याची एवढी हे धास्ती घेतलेली असते मुलांनी की मग काय करू काय नको असं होऊन जातं. सो हे गुंजननं जे आपल्याला जे काही सांगितलेले आहेत टेक्निक्स, टिप्स ज्या आहेत त्या नक्की तुम्ही सगळ्यांनी खरं तर फॉलो कराव्यात अशी अपेक्षा आहे. आणि नुसतं अभ्यास अभ्यास न करता तुम्ही बाकीच्या पण गोष्टींना तितकाच चांगल्या पद्धतीनं म्हणजे जसं आता ही करते, जेई नीट करते आहे, बाकी काहीच करत नाहीत बरेच मुलं जेई नीट करत असताना, पण ती ऍट द सेम टाइम तिची आत्ताच रिसेंटली कुठे कॅरमची तुझी स्पर्धा होती जसं आपलं लास्ट बोलणं झालं होतं गुंजन? पुणे डिस्ट्रिक्टची कॅरम टुर्नामेंट होती. तर हा तिथे 6th पोझिशन. हा. सो ती सायमल्टेनियसली ह्या दोन्ही गोष्टी मॅनेज करत आहे. हे तुम्ही खरं म्हणजे ज्यांना पॉसिबल होईल त्यांनी खरंच ह्या गोष्टी पण करा, बिकॉज त्याच तुमचे स्ट्रेस रिलीव्हर असतात. ह्या सगळ्या ज्या ऍक्टिव्हिटीज असतात, अभ्यासातून येणारा स्ट्रेस तुमचा आपोआप रिलीव्ह पण होतो आणि एक दुसरीकडे तुमचं एक पॅरलली एक अजून करिअर डेव्हलप होत जातं आणि ते खूप छान. म्हणजे बाकी
जी मुलं असतात ती 11वी-12वीला गेल्यानंतर जे दिसून येतं की एकतर काहीतरी वेगळंच त्यांच्या विश्व आणि मित्र मैत्रिणींच्या ह्याच्यात ते हरवून जातात अगदी. परंतु कायम फोकस्ड राहणं हे किती खरंच गरजेचं आहे. तर तुम्हाला मला वेगळं सांगायची गरज नाही की गुंजनचं फ्युचर हे एकदम ब्राईट असं असणार आहे की नंतर आपण काहीतरी डॉक्टरेट वगैरे झालेली गुंजन आणि ते पण ऍट द सेम टाइम 2-3 ह्याच्यामध्ये पीएचडी केलेली गुंजन सुद्धा आपल्याला म्हणजे आहेच आहे हे, कारण तिचं तेवढं ते डेडिकेशन म्हणा किंवा म्हणजे आवड आहे ती अर्थात सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि बरेचदा आपण म्हणतो की इकडं केलं की काय, पण ते सायमल्टेनियसली तिनं खेळ, गाणी, अभ्यास ह्या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीनं मॅनेज केल्या 10वीच्या वर्षात सुद्धा, तर ते खूप खरं तर वाखाणण्याजोगं आहे. आणि येस, आता सध्या जे तुझे वेगवेगळे हे चालू आहेत त्यासाठी सगळ्यांच्याकडून तुला खूप खूप शुभेच्छा गुंजन, आणि खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. आणि नक्कीच मुलांना पण हे खूप इन्स्पिरेशनल ठरणार आहे, त्यात काही वादच नाही. सो चला गाईज, गुंजनच्या Yes. notes आपल्याला मिळणार आहेत थोड्या दिवसांनी लँग्वेजेसच्या, आणि काही गाणी तुझी जर मिळाली तरी पण आम्हाला हरकत नाही, अशी तुझ्या आवाजातली गाणी ऐकायला मिळाली तरी. नक्कीच पाहिजे. सो येस, थँक्यू सो मच गुंजन. थँक्यू अँड सगळ्यांना ऑल द बेस्ट.